आणखी एक बातमी आहे ती संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतूनच। हमास इस्रायल युद्ध लांबलंय। 3 वर्ष सुरू असलेल्या या युद्धात हमासचा नायनाट करताना इस्रायल वापरत असलेल्या युद्धनीतीमुळे सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत। त्यामुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार टीका होतीये। अगदी इस्रायलची मित्र राष्ट्रही इस्रायलवर नाराज आहेत। अलीकडेच ब्रिटन, फ्रान्स यांच्यासह अनेक महत्त्वाच्या देशांनी द्विराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार करत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यताही दिली। अगदी संयुक्त राष्ट्रांच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या महासभेतच फ्रान्सनं पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं। इतकंच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे जेव्हा संयुक्त महासभेत बोलायला उभे राहिले तेव्हाही इस्रायल विरोधातला रोषच प्रखरपणे समोर आला। नेमकं काय झालं? या विरोधानंतर तरी नेतान्याहू बदले का? त्यांनी कोणती भूमिका जाहीर केली? त्यांच्या या भूमिकेमुळे युद्ध थांबणार की भडकणार? पाहूया एक रिपोर्ट। प्लीज ऑर्डर इन हॉल। प्लीज ऑर्डर इन हॉल। बेंजामिन नेतान्याहू आले, ते बोलू लागले। सभागृहातून पटापट पदाधिकारी बाहेर पडले। इराणच्या डेस्कवर मृत मुलांचे फोटो झळकले। हे चित्र साऱ्या जगानं याची देही याची डोळा पाहिलं, कारण हा प्रकार घडला तो न्यूयॉर्कमध्ये पार पडत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतच, म्हणजेच साऱ्या जगाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसमोर। असं का झालं? तर कारण सरळ आहे। इस्रायलनं गाझामध्ये नरसंहार चालवला आहे असा आरोप गेले 3 वर्ष होतोय आणि इस्रायल मात्र कोणत्याही विरोधाला न जुमानता पॅलेस्टिनी नागरिकांवर सतत हल्ले करतोच आहे, त्यांची अन्नकोंडी करतोच आहे। यावरून संयुक्त राष्ट्रांसह युरोपीय देशांनीही चिंता व्यक्त केली। इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंना त्यांच्या भूमिकेचा विचार करण्याचा सल्ला दिला, विनंती केली, इशारा दिला, निर्बंधांची ताकीदही दिली। मात्र नेतान्याहू मी हमासचा नायनाट करणारच यावर ठाम राहिले। त्यातच हमासच्या काही राजकीय नेत्यांवर कतारच्या दोहामध्ये हल्ला चढवला। कतार म्हणजे या 2 युद्धजन्य बाजूंमधला मित्र राष्ट्र। मध्यस्थाच्या भूमिकेत राहून कतार हे युद्ध थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय। त्यासाठीच कतारमध्ये दोहामध्ये हमासचे राजकीय नेते वाटाघाटींसाठी आलेले असतानाच इस्रायलनं हल्ला केला। त्यामुळे कतारनंही या हल्ल्याचा विरोध करत साऱ्या अरब जगताला एकजुटीचं आवाहन केलं। कतारवरील हल्ल्यानं पाश्चात्य जगानेही चिंता व्यक्त केली। खरं म्हणजे ब्रिटनसह काही राष्ट्र तर द्विराष्ट्रीय धोरण हेच या समस्येवर तोडगा असल्याचं बोलू लागले। त्या दृष्टीनं हालचाली सुरू झाल्या। ब्रिटननं तर गेल्या 80 वर्षांत घेतलेला हा मोठा घुमजाव आहे, कारण याच ब्रिटननं काही वर्षांपूर्वी बाल्फोर घोषणेद्वारे जेरुसलेम आणि परिसर हा इस्रायली भूमी घोषित करत इस्रायल या नव्या ज्यू राष्ट्राला मान्यता दिली होती। इतर राष्ट्रांनी त्यांची री ओढली होती। मात्र आता गोष्टी हाताबाहेर जात असल्याचं पाहत ब्रिटननं फ्रान्स आणि इतर राष्ट्रांच्या मदतीनं द्विराष्ट्रीय धोरण मान्य करत पॅलेस्टाईनला मान्यता दिली। सुमारे 150 देशांची आता पॅलेस्टाईनला मान्यता आहे। भारतानं तर या आधीच द्विराष्ट्रीय धोरणाचा पुरस्कार केला होता। पॅलेस्टाईनला मान्यताही दिली होती, इस्रायललाही मान्यता दिली होती। जगानं आता भारताच्याच भूमिकेवर शिक्कामोर्तब केलंय। अर्थात अद्याप अमेरिका, जर्मनी या काही महत्त्वाच्या राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलेली नाही। त्यामुळेच अमेरिकेसारखा मोठा मित्र पाठीशी असल्यानं इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांचं बळ काही कमी झालेलं नाही। आपण हमासचा नायनाट करणारच यावर ते ठाम आहेत। इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेला हल्ला हा अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच आहे। समजा काही दहशतवाद्यांनी अमेरिकेत घातपात घडवला, त्यांनी 40,000 अमेरिकन नागरिकांना ठार केलं, 10,000 अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवलं। तुम्हाला काय वाटतं अमेरिका काय करेल? अमेरिका गप्प बसेल? अजिबात नाही। अमेरिका त्या दहशतवादी राजवटीचा बिमोड करेल आणि खातर जमा करेल की पुन्हा अमेरिकेला अशी धमकी देण्याची कोणी हिम्मत करणार नाही। आम्ही इस्रायल देखील गाझामध्ये हेच करतोय। आम्ही गाझामधली हमासची हिंसक अतिरेकी राजवट संपवतोय आणि ते पुन्हा इस्रायलवर हल्ला करणार नाहीत याची खातर जमा करतोय। इतकंच नाही तर त्यांनी द्विराष्ट्रीय धोरणाचा तोडगा धुडकावून लावलाय। या आठवड्यात फ्रान्स, ब्रिटन, कॅनडानं पॅलेस्टाईन राज्याला मान्यता दिली। त्यांनी ही मान्यता हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर दिली आहे। त्या सगळ्या नेत्यांसाठी माझा संदेश आहे, जेव्हा पृथ्वीवरील सर्वात हिंसक दहशतवादी तुमच्या निर्णयाचं स्वागत करत असतात तेव्हा तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं केलेलं असतं। तुम्ही चुकलात। तुमचा हा दुर्दैवी निर्णय ज्यूं विरोधातल्या निष्पाप नागरिकांविरोधातल्या हिंसेला, दहशतवादाला खतपाणी घालणार आहे आणि हे तुमच्यासाठी लज्जास्पद आहे। Your disgraceful decision
will encourage terrorism against Jews and against innocent people everywhere. अर्थात हे सगळं नेतान्याहू बोलत असताना अरब राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सभागृहाचा त्याग केला. तर इराणनं तर त्यांच्या डेस्कवर इस्रायलनं जून महिन्यात 12 दिवसांच्या युद्धात केलेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या इराणी मुलांचे फोटो झळकावले. तरीही नेतान्याहू मात्र बोलतच राहिले आणि त्यांच्या मतांवर कृतींवर ठाम राहिले. इतकंच नाही तर आपण जे बोलतो आहोत ते गाझावासियांपर्यंत, हमासच्या अधिकाऱ्यांपर्यंत जावं याची काळजीही इथं इस्रायलमध्ये त्यांनी घेतली. दक्षिण इस्रायलच्या सीमेवर गाझा पट्टीच्या दिशेनं त्यांनी मोठमोठे लाऊडस्पीकर लावून ठेवले आणि महासभेतलं सारं भाषण त्यांच्यापर्यंत जाईल याची तजवीज करून ठेवली. थोडक्यात इतका प्रखर विरोध होऊनही इस्रायली पंतप्रधान मात्र युद्ध सुरूच ठेवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकी काय भूमिका घेतली जाते? सतत इस्रायलची पाठराखण करणाऱ्या अमेरिकेवर ही राष्ट्र दबाव आणतात का? रशियाप्रमाणे आता इस्रायलवर काही कठोर निर्बंध लादले जातात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.